आपण घरगुती श्रीखंड कसे बनवायचे ते पाहणार आहोत। इथे मी फ्रेश दही घेतलेलं आहे, एक विस्क लागणार आहे, एक रिकामं भांडं लागणार आहे, एक सुती कापड लागणार आहे। त्याबरोबर साखरमध्ये इलायची बारीक करून घेतली पाहिजे, इलायची आपण भाजून साखरेमध्ये बारीक केली पाहिजे आणि एक बाउल लागणार आहे। ह्या रिकाम्या पातेल्यामध्ये आपण सुती कापड ठेवून अशा प्रकारे पूर्ण दही काढून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये। त्यानंतर हे असं आपण कापड पूर्णपणे घट्ट बांधून घ्यायचं आहे। हे घट्ट बांधलेलं कापड आपण पाणी पूर्ण पातेल्यामध्ये नितळून घ्यायचं आहे। नंतर अशा पद्धतीनं आपण कोणत्याही ठिकाणी बांधू शकतो। हे किमान 15-20 मिनिट तरी बांधून ठेवलं पाहिजे। हे आपण बांधून घेतलेलं आता काढणार आहोत। काढल्यानंतर असं घट्ट पाणी पिळून घ्यायचं आहे। त्यात जेवढं पाणी निघेल तेवढं पिळून घ्यायचं आहे। नंतर ते बाउलमध्ये ठेवून द्यायचं आहे। जर तुम्हाला इन्स्टंट श्रीखंड पाहिजे असेल तर किमान अर्धा तास तरी डीप फ्रीजमध्ये ठेवा। जर तुम्हाला 1-1.5 तासापर्यंत श्रीखंड पाहिजे असेल तर फ्रीजमध्ये ठेवून टाका। हे आता मी फ्रीजमध्ये ठेवत आहे। हे आपण फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे। ह्याच्यातून जर पाणी निघत असेल तर पाणी काढून घ्यायचं, थोडंफार निघत असेल तर। नंतर आपण याची गाठ सोडून हे एका रिकाम्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। हे बघा किती घट्टसर श्रीखंडचं सारण तयार झालेलं आहे। आपण बघू शकता हे एका रिकाम्या भांड्यात काढून त्याच्यामध्ये आपण पिठी साखर टाकून घ्यायची आहे। मी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे पिठी साखरमध्ये अख्खे इलायची भाजून बारीक करून साखरेमध्ये टाकायची आहे। आपण चवीनुसार साखर टाकू शकता व अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे। याच्यातल्या पूर्ण गुठळ्या काढेपर्यंत फेटून घ्यायचं आहे। ह्याच्यात काही गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहेत आणि एकाच बाजूने फेटून घ्यायचं आहे। आपण याच्यामध्ये चवीनुसार साखर ॲड करू शकतो। तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त गोड, कमी गोड पाहिजे असेल तर कमी गोड साखर ॲड करू शकता। हे बघा श्रीखंड कसं किती छान तयार झालेलं आहे। आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला काजू बदाम ॲड करायचे असेल अशा प्रकारे होममेड श्रीखंड तयार झालेलं आहे। जर तुम्हाला एकदम टेस्टी श्रीखंड पाहिजे असेल तर तुम्ही म्हशीच्या दुधाचे करू शकता आणि जर तुम्हाला तुमच्या फ्लेवरनुसार याच्यामध्ये कलरही ॲड करू शकता। तुम्हाला आवडले असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा आणि कसे तुम्ही बनवल्यावर श्रीखंड कसे झाले आहे ते कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।